नुसती उड्या मारत चालले. हे हा शिवा पण चाललाय आता धावत. ते आता आपण चाललोय ना तेच इथं गावरकर्णी बायांचं देवस्थान आहे इथे आहे. चला तर मित्रांनो आपला प्लॅन आहे बांधावरून आता पुढे निघतोय आपण. बाबा बाबांना जवळ थांबलेत व आपण यांना वरच्या तल्यावरून घेऊन येतोय जो गावरून कुंड आहे. हां चढ वरती. हे बघा कशी रेस लागली यांची पल्ल्यावरती पोचण्यासाठी. पकडून ठेव मला शिवा. जंप पकडून ठेवा. ऐ ऐ ऐ ऐ ऐ पडली पडली पडली. धबधब्याच्या कडेला पोचलोय. तो बा वरचा आपला रेड झोनचा गंधाचा धबधबा. पाणी कमी असल्यामुळे दिसणार नाही. आता ही बघा इकडे सर्व मंकी मॅन चालले तिकडे पुढे एका एकाला क्रॉस करत पुढे पुढे. झांजू यावेळेस खूप मित्रांनो उड्या मारत चालले. कधी चालत नाही तेवढी पण धबधब्यावर जाण्यासाठी तिच्यात खूप एनर्जी आलेली आहे तर त्याच्यामुळे ते एकदम फास्टमध्ये चालले आज. हे पहा नुसती उड्या मारत चालले. हे तो बघ झांजू. तो बघ वर तिकडचा एक धबधबा. चला आपल्याला या साईडला जायचं आहे. तो आज चिराग पोचला बघ. आपण धबधब्यापर्यंत पोचलोय. झांजू 1 मिनिट थांब. हां चला. हे बघा आता आपण पोचलोय. हे बघा त्यांना खूप मजा आले. पोचलेत. शिवापल शिवापल. हे हा शिवा पण चाललाय आता धावत. हे पहा मित्रांनो शिवा पण चालला असं त्याला खूप मजा आली इथे. मित्रांनो तुम्ही जे ठिकाण ब्लॉगमध्ये पाहत आहात ते सध्या फेमस होत असलेले गावरकर्णी वॉटरफॉल आहे. या ठिकाणी तुम्ही पावसाच्या सुरुवातीला व गणपतीनंतर कधी येऊ शकता. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत हे वॉटरफॉल चालू असते. हे पहा मित्रांनो आता आपण धबधब्याच्या पॉईंटवर पोहोचलेलं आहे. झांजू थांब झांजू. हे पहा मित्रांनो इकडे धबधब्याची मजा घेत आहेत. हां बस हे बघा फुल एन्जॉय करतायत. हे शिवानी झांजू मस्त नाचते. शिवाचा डान्स बघा तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो शिवाचा डान्स. झांजू पाठी नको जाऊस. पाठी नको जाऊ तिकडे. हे पहा मित्रांनो हेच वॉटरफॉल आहे. हे पहा इकडे वरती वॉटरफॉल आहे. हा त्याच्या खाली हे सर्व एन्जॉय करतायत. तुम्हाला सर्वात शिवाचा एन्जॉय पहा कसा मस्त करतोय. हा बघा हा शिवामध्ये आपला आहे. हा बघा त्याचे ॲक्शन बघा एवढं खुश झाला आहे. हे एकमेव वॉटरफॉल आहे जे डिसेंबरपर्यंत चालू असते व या ठिकाणचे वातावरण वर्षाचे 12 महिने थंड असते. हे पहा मित्रांनो आता जे समोरचं आपल्या मित्रांनो ते देवस्थान आहे. त्यांचंच नाव गावरकर्णी कुंड आहे तिकडे. व हे इकडे पहा एक व्ह्यू पहा संध्याकाळचा व्ह्यू आहे मित्रांनो. हा उंच उंच डोंगर आहेत. हे पहा नाही नाही. हे पहा कसे मस्त एन्जॉय करतो तिकडे. पाणी बघा मस्त ब्ल्यू पाणी आहे एकदम. हा तुम्हाला थोडंसं इकडे डार्क लाईट दिसते पाणी पण तिकडे बघाल तर पूर्ण ब्ल्यू पाणी. हा बघा इकडे त्या साईडला पूर्ण ब्ल्यू पाणी आहे. हे बघा इकडे हे आपलं छोटं ज्युनियर आहे तिकडे यश. हां हां चला तर आता आपण या धबधब्यापर्यंत पोचलो आहे आणि मस्त यांनी एन्जॉय केलं आहे सर्वांनी. तर यांना आता आपण प्रत्येकाला विचारणार आहोत की तुम्हाला मजा आली का. तर ते त्यांचा रिव्ह्यू सांगतील. एक छोटे आहेत पण त्यांना खरं जर मजा आली असेल ते नक्की सांगणार की त्यांना मजा आली. तर आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊया पटापट.
शिवा थोडासा मस्ती करतोय आता. मजा आली, लय मजा आली, मजा आली. हां, जांजू तुला कसं वाटलं इथे आल्यानंतर? ओके. आणि माई तुला? तुला खूप मजा आली. ओके. आणि आमच्या शिवाला तर खूप मजा चालली, तो खूप एन्जॉय करतो इथे आल्यानंतर. हे पकड त्याला, तो जाऊ नको. चला तर आता आपण मित्रांनो इथून निघूया आणि आपलं जे देवस्थान आहे तिथं यांचं दर्शन घेऊन आपण इथून निघणार आहोत. फुल इथे एन्जॉय केले आणि मस्त संध्याकाळचा टाईम आहे, एकदम मस्त थंड वातावरण इथे, एकदम इथे जसे की AC गरज नाही असं मस्त थंड वातावरण इथे. चला तर आता मित्रांनो आपण इथून निघूया. इथे देवाचं दर्शन करायचं आपल्याला इथे. चला पटापट निघा. ते आता आपण चाललोय ना तेच इथे गावरकर्णी बायांचं देवस्थान आहे. इथे आहे, तुम्हाला असं दिसणार नाही इथे काय, पण इथे खूप वर्षापासून जुनं हे देवस्थान आहे. जे तुम्हाला ही जागा दाखवतो त्यांची. आपण पुढे जास्त जाणार नाही कारण चुकून पाय लागलं, लहान मुलं आहेत सोबत, चुकून पाय लागू शकतो इथे, म्हणून आपण इथूनच आता त्यांचं दर्शन घेणार आहोत. हे वरती दिसते ना मित्रांनो, ती त्यांची जागा आहे वरती. हे वरती त्यांची मित्रांनो जागा आहे, तिथं परडी बिर्डी आहे, तुम्हाला सर्व काही दिसेल. पण आता पुढे आपण जास्त जात नाही, इथून त्यांना दर्शन घ्यायला सांगतोय. हे बघा इकडे अगरबत्ती आणून ठेवलेली आहे. हे देवस्थान असल्यामुळे इथं अगरबत्ती आणतात आणि आपण लहान मुलं असल्यामुळे आपण वरती जात नाही कारण जे चुकून दुसरीकडे पाय लागू नये म्हणून. नाही, इथेच पाय पडा, इथूनच पाय पडा. शिवाय पाय पडा, थांबा एक मिनिट. हां, चला पाय पडा. शिवा जा तिथे पाय पड, जा तिथे पाय पड, जा. ए त्याला पाय पडू द्या. हो. चला तर मित्रांनो आता आपण इथून निघतोय आता घरी जायला. एक एन्जॉय म्हणून हे बनवत आहेत व पाठीमागे आपला धबधबा आहे. वातावरण खूप थंड झालं इथे मस्त, तरी पण त्यांना एक मजा म्हणून त्यांना बनवायचं आहे. असं बॅलन्स स्टोन बोलतात मित्रांनो याला. ते बॅलन्स स्टोन बनवत आहेत चौघजण मिळून, स्टोन बॅलन्स. शिवाई त्यांना मदत करतोय. शिवाई त्याचं बाग छोटंसं बनवण्याचा प्रयत्न करतोय. 2-2 दगडी ठेवून तो प्रयत्न करतो छोटं बनवायचा. हे पहा मित्रांनो इकडे फुल एन्जॉय करते. आता टाइम झालाय. हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला मी दाखवतो, जवळून दाखवतो. आणि बघा आता इथं 5 मिनटं पण नाही लागली मित्रांनो यांना बनवायला. हे बघा कसं मस्त बनवलं बघा. हा इकडे पहिला आहे, सॉरी. अरे शिवानी पाडला नाही, शिवानी एक पाडला नाही इकडे आताच. आणि हा इकडे दुसरा आहे. हे बघा इकडे जवळ हा कसं मस्त बनवलेला आहे. चला तर मित्रांनो आता पण इथून एवढं मेहनती बनवलं आहे. एका ठिकाणी राहणार. चला आता हे सर्व निघतायत. चला तर हे शेवटचं आपल्या वॉटरफॉलला बाय बाय केलं आहे आणि आपण चाललो आता घरच्या रस्त्याला. चला तर मित्रांनो आता आपलं विजिट करून झालेलं आहे. घावरणी कुंड जे आहे, जिथे घावरकर्णी बाय त्यांच्यावरूनच नाव दिलेलं आहे घावरकर्णी कुंड. अजून हे नाव प्रचलित नाही झाले, पण तेच याच्या पुढे प्रचलित होणार आहे नाव. आणि हे मित्रांनो छोट्या मुलांना घेऊन आलो होतो वरती. त्यांची खूप इच्छा होती की देवस्थान पण बघायचं होतं आणि हे कुंडही बघायचं होतं, तर त्यांना इथपर्यंत घेऊन आलो. खूप मजा केली, खूप धमाल केली इथेही केली. तसेच खाली जे कुंडीवर होतं आपलं मेन
जे म्हसोबा देवस्थान आहे तिथेही आपण यांनी खूप एन्जॉय केला आहे. व्हिडिओ मित्रांनो कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. मित्रांनो वरती सॉरी मोबाईलमध्ये कंटिन्यू बघता येत नाही कारण आपण नदीमध्ये चालत आहोत. लहान मुलांना घेऊन आलो या टायमाला आणि त्यांना खूप एन्जॉय केलं आहे. तुम्हालाही यायचं असेल असं तर तुम्ही संपर्क करू शकता माझ्याकडे, मॅसेज करू शकता अथवा माझा मोबाईल नंबर कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला मी देऊ शकतो. जर का तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बिंदास येऊ शकता. इथे माझा नंबर देईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. तर चला मित्रांनो आता आपण घरी निघतो आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.